स्तरीकरणामध्ये वर्ग आणि जाती या दोन्ही बाबी पाहिल्या, त्यातले साम्य आणि भेद या दोन बाबी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला साम्य अगोदर आपण पाहू आणि नंतर मग आपण भेदांकडे जाऊ. स्तरीकरणाचे हे दोन्ही प्रकार असल्या कारणाने स्तरीकरणाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये या दोन्हीमध्ये काही वैशिष्ट्ये आपल्याला समान असलेले दिसते, त्यामुळे साम्य हे निश्चितपणे आहे आणि भेद देखील असलेला आपल्याला दिसतो. पहिलं आपल्याला या ठिकाणी साम्य सांगता येईल, जसं स्तरीकरणाचं वैशिष्ट्य आहे की स्तरीकरण याचा अर्थच विविध स्तरामध्ये विभाजन. स्तरीकरणाचा अर्थ आपण पाहिला होता की समाजाची वेगवेगळ्या स्तरामध्ये झालेली विभागणी किंवा मांडणी, आधार वेगवेगळे असू शकतात. ते तर जेव्हा आपण स्तरीकरणाचा प्रकार म्हणून या ठिकाणी जाती व्यवस्था पाहतो किंवा वर्ग व्यवस्था पाहतो तेव्हा आपल्याला हे वैशिष्ट्य दोन्हीमध्ये कॉमन दिसतं की जाती व्यवस्थेमध्ये देखील वेगवेगळे स्तर आहेत. उच्च जाती, कनिष्ठ जाती, पोट जाती, उपजाती असा एक उतरंडी सारखा क्रम आपल्याला दिसून येतो. किंवा वर्णव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षूद्र अशी एक आपल्याला मांडणी या ठिकाणी भारतीय समाज रचनेमध्ये जाती व्यवस्थेचा आधार म्हणून असणाऱ्या वर्णव्यवस्थेमध्ये दिसते आणि जाती व्यवस्थेमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात दिसते. जाती व्यवस्थेमध्ये अगदी उच्च मानल्या गेलेल्या जातीमध्ये देखील त्याच्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या उपजातींना ते या ठिकाणी कनिष्ठ मानताना आपल्याला दिसतं. मग ब्राह्मणांचा जरी आपण विचार केला की या ठिकाणी जाती व्यवस्थेमध्ये सर्वोच्च आहेत, तर त्यामध्ये कराडे ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण, देशस्थ ब्राह्मण, शैव ब्राह्मण, शाक्त ब्राह्मण, वैष्णव ब्राह्मण, गुरव ब्राह्मण किंवा क्रियावंत ब्राह्मण असे अनेक प्रकारचे स्तर आपल्याला दिसतात. ब्राह्मण समुदाय किंवा ब्राह्मण हा जाती व्यवस्थेमध्ये सर्वोच्च मानला जातो, पण ब्राह्मण समुदायामध्येच क्रियावंत जो ब्राह्मण आहे तो मात्र आपल्याला या ठिकाणी कनिष्ठ मानताना दिसून येतो. जशी वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणच्या अस्पृश्य समाजाच्या संदर्भामध्ये इतर समाजाने त्यांना वागणूक देताना झालेली दिसतात, अगदी त्याच प्रकारे आपल्याला ब्राह्मण समुदायामध्ये क्रियावंत किंवा किरवंत ब्राह्मणांना देखील तशाच प्रकारचं वागवलेलं आपल्याला दिसून येईल. तेजस्विना, तुझा माईक बंद कर, कॅमेरा बंद कर बेटा. तेजस्विना, तुझा कॅमेरा चालू आहे, कॅमेरा ऑफ कर तुझा. तर या ठिकाणी ब्राह्मण समुदायामध्ये देखील क्रियावंत ब्राह्मणांना या ठिकाणी कनिष्ठ मानलं जातं. तुम्हाला मागे एक संदर्भ दिला होता, प्रेमानंद गजवी जे या ठिकाणी यावर्षीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्यांची एक नाटिका आहे, त्याचं नाव आहे किरवंत. आता या किरवंत नाटकाचं नावच असं आहे, क्रियावंत नावाचे जे ब्राह्मणांचा प्रकार दिसतो त्याला किरवंत असं कोकणामध्ये म्हटलं जातं. क्रियावंत याचा अर्थ जे मृत्यूनंतरचे जे प्रेतकर्म आहेत किंवा दशक्रियेच्या विधी आहेत ते करणारा ब्राह्मणांचा वर्ग. आता देवाची पूजा करणारा आणि लग्न लावणारा ब्राह्मण हा प्रेतविधी किंवा अंत्यकर्म करणाऱ्या ब्राह्मणाला कनिष्ठ मानतो. अनेक वेळेस त्याच्या घरामध्ये हा ब्राह्मण जेव्हा जातो तेव्हा अस्पृश्यासारखी वागणूक त्याला दिली जाते, त्यासाठी कप वेगळा ठेवला जातो, प्लेट वेगळी ठेवली जाते. त्याचं सविस्तर वर्णन हे त्या कादंबरीमध्ये आलेलं आपल्याला दिसतं. किंवा ब्राह्मण समुदायातील हा जो उतरंडीचा भाग हा जर आपल्याला पाहायचा असेल तर बाबा भांडे यांची दशक्रिया नावाची कादंबरी, ज्याचा मी तुम्हाला संदर्भ दिलेला आहे. तर मित्रांनो, सर्वोच्च मानल्या गेलेल्या ब्राह्मण समुदायामध्ये देखील ही श्रेष्ठ कनिष्ठता किंवा स्तरीकरण आपल्याला असलेलं दिसतं. कनिष्ठ जातीमध्ये देखील आपल्याला कनिष्ठ जाती आपल्यापेक्षा उपजाती आणि पोटजातींना कनिष्ठ मानताना दिसतात. तर हे स्तरीकरणाची रचना ही जाती व्यवस्थेमध्ये देखील दिसते. वर्ग व्यवस्थेमध्ये देखील आपल्याला क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असा आपल्याला स्तर झालेला दिसतो. अगदी एकाच क्लासमध्ये एकाच स्वरूपाची जी पदं असतात त्या पदांमध्ये देखील कायदेशीर दृष्टिकोनातून फरक नसतो, परंतु त्यामध्ये काही खात्यांचे व्यक्ती जे आहेत त्याचं उदाहरणार्थ क्लास 2चा अधिकारी आहे. आता क्लास 2च्या सेम पदावर असणारा मंत्रालयातला अधिकारी मात्र स्वतःला श्रेष्ठ समजतो, कारण इनडायरेक्टली त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये इतर अधिकारी येतात. म्हणजे भलेही तो क्लास 2 जरी असेल तरी या गावातला तहसीलदार जो असेल त्याच्यात तो जरी क्लास 2 असेल आणि मंत्रालयामधला क्लास 2चा अधिकारी असेल तर मंत्रालयातला क्लास 2 अधिकारी स्वतःला श्रेष्ठ समजतो. तर क्लास 3, क्लास 4, क्लास 2, क्लास 1, सुपर क्लास 1 हे तर स्तर आहेतच, परंतु प्रत्येक क्लासमध्ये देखील पुन्हा या ठिकाणी अशी श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना किंवा स्तरीकरण असलेलं आपल्याला दिसतं. तर हे पहिलं साम्य आपल्याला लक्षात येतं की दोन्ही व्यवस्थेमध्ये बंद स्तरीकरणाची व्यवस्था, मुक्त स्तरीकरणाची व्यवस्था स्तर आहेत, वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागणी झाली आहे, हे आपल्याला लक्षात येतं. दुसरं आपल्याला लक्षात येईल सोपान परंपरा. सोपान परंपरा हे देखील वैशिष्ट्य आपण पाहिलं. सोपान परंपरा म्हणजे पायऱ्यांप्रमाणे रचना. याचा अर्थ एक वर्ग किंवा एक जात त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मानली जाणारी दुसरी, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मानली जाणारी, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मानली जाणारी, अशी उतरंडी सारखी पायरीप्रमाणे जी रचना या ठिकाणी झालेली आहे त्याला आपण सोपान परंपरा असं या ठिकाणी म्हणतो. तर ही सोपान परंपरा जर आपण पाहिली तर ते आपल्याला वर्गव्यवस्थेमध्ये दिसते. वर्गव्यवस्थेमध्ये क्लास 3 समुदायाचं किंवा क्लास 3 कर्मचाऱ्यांवर कंट्रोल ठेवणारा, त्यांच्याकडून काम करून घेणारा क्लास 1चा वर्ग, क्लास 2 क्लास 4च्या वर कंट्रोल ठेवणारा क्लास 3चा वर्ग असतो.
क्लास 3 वर कंट्रोल ठेवणारा क्लास 2 चा वर्ग असतो, क्लास 2 वर कंट्रोल ठेवणारा क्लास 1 चा असतो. काही क्लास 1 ला मिळून विभागीय क्लास 1 ज्याला सुपर क्लास 1 असं आपण म्हणतो. विभागीय क्लास 1 वर नियंत्रण ठेवणारा थोडासा रिजनल या ठिकाणी असतो. त्यानंतर मंत्रालयातील सचिव लोक यांच्यावरती कंट्रोल ठेवतात. अशी रचना आपल्याला वर्गव्यवस्थेमध्ये देखील दिसते. म्हणजे श्रेष्ठ आणि कनिष्ठतेची उतरंडीची व्यवस्था, पायऱ्याप्रमाणे व्यवस्था, सोपान म्हणजे पायरी, सोपान परंपरा ही आपल्याला वर्गव्यवस्थेत दिसते आणि जाती व्यवस्थेमध्ये तर ती स्पष्टच आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि त्यापेक्षा कनिष्ठ अस्पृश्यांना या ठिकाणी मानलं जातं. आदिवासींचं तर स्थानच या ठिकाणी कुठं लक्षात घेतलं जात नाही. म्हणजे अति क्षुद्र असं त्यांना या ठिकाणी म्हटलं जातं. अशा अनेक प्रकारच्या उतरंडी सोपान परंपरेप्रमाणे, पायऱ्याप्रमाणे आपल्याला दोन्ही व्यवस्थेमध्ये दिसतात. हे एक साम्य आपल्याला महत्त्वपूर्ण असलेल्या या ठिकाणी दिसून येईल. तिसरं, श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना. आता हे स्तरीकरणाचं वैशिष्ट्य आहे. श्रेष्ठ कनिष्ठता ही आपल्याला स्तरीकरणाचं प्रतिकूल परिणाम म्हणून आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. बघा, श्रेष्ठ कनिष्ठता म्हणत असताना एका वर्णावरून दुसरा वर्ण श्रेष्ठ असणे म्हणजे त्याला अधिकार जास्त असणे, सुविधा जास्त असणे किंवा इतर बाबी जास्त असणे, हे तसं वर्गव्यवस्थेमध्ये पात्रतेच्या आधारावर आहे, म्हणून ते लॉजिकल आहे. पण जातीव्यवस्थेमध्ये मात्र याला कुठलाही आधार असलेला आपल्याला दिसत नाही. परंतु दोन्हीमध्ये मात्र वरच्या वर्गातले जे लोक आहेत, जे कोणी असतील, त्यातील बहुतांश लोक, बहुतांश मॅक्झिमम म्हणलं तरी चालेल, ते लोक मात्र कनिष्ठ, आपल्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या व्यक्तींना किंवा आपल्यापेक्षा कनिष्ठ वर्गातील व्यक्तींना, कनिष्ठ जातीतील व्यक्तींना कनिष्ठ मानतात, दुय्यम मानतात. अनेक वेळेस त्यांचे हक्क आणि अधिकार मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे वाद निर्माण होतो. सवर्ण विरुद्ध दलित असा वाद निर्माण होतो, अस्पृश्य विरुद्ध स्पृश्य असा वाद निर्माण होतो, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा वाद निर्माण होतो, किंवा एकाच जातीतील वरिष्ठ वर्ग, त्याच जातीतील एक उच्च जात आणि त्याच जातीतील एक कनिष्ठ जात. मराठा समुदायामध्ये आपल्याला मराठा वर्सेस कुणबी असं आपल्याला या ठिकाणी चित्र दिसतं. वेगवेगळ्या जातींमध्ये त्या त्या जातीच्या अंतर्गत देखील आपल्याला अशा प्रकारची श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना या ठिकाणी दिसून येते. एक जात आपल्या उपजातीला कनिष्ठ मानते, उपजात आपल्या पोट जातीला कनिष्ठ मानते. आता हे आपल्याला कॉमन लाईफमध्ये लक्षात येत नाही, पण जेव्हा वैवाहिक संबंध जुळवले जातात तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमची जात कुणापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तुमची जात कुणापेक्षा वरिष्ठ आहे. म्हणजे जातीच्या बाहेरचं लग्न करायचा विचार तर फारच दूर, इंटरकास्ट मॅरेज असतं फारच दूर. पण कास्टच्या मध्येच मॅरेज करत असताना, म्हणजे आंतरजातीय विवाहाला तर विरोध या ठिकाणी होतोच, पण जाती अंतर्गत विवाह करत असताना तो पोटजाती अंतर्गत असला पाहिजे, तो उपजाती अंतर्गत असला पाहिजे असं पाहिलं जातं. म्हणजे एकाच धर्मातील, एकाच जातीतील उपजाती आणि पोटजातीमध्ये देखील बेटी व्यवहार होताना आपल्याला दिसत नाही. तेली जर असतील तर एरंडेल तेली हे 2 बैली तेलीला आपली मुलगी देणार नाही, किंवा कुंभार असतील तर ते हातोडे कुंभाराला आपली मुलगी देणार नाहीत. बेरड असतील तर काळे बेरड पांढऱ्या बेरडाला मुलगी देणार नाहीत. किंवा ब्राह्मणांमध्ये जर आपण बघितलं तर देशस्थ ब्राह्मण, कायस्थ ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण, कराडे ब्राह्मण इंटरचेंजेबल मुली या ठिकाणी देत नाहीत, एकमेकांना मुली देताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे इथे आपण जेव्हा या ठिकाणी श्रेष्ठ कनिष्ठतेचा विचार विवाहाच्या संदर्भात पाहतो तेव्हा आपल्याला तो स्पष्टपणे लक्षात येतो की कोणती जात श्रेष्ठ आणि कोणती जात श्रेष्ठ, ते आपल्यातले नाही आहे असं सहजपणे बोललं जातं. आता आपल्यातले नाही आहे असं म्हणत असताना ते आपल्यापेक्षा कनिष्ठ असं त्यांना म्हणायचं असतं, पण हे स्पष्टपणे म्हणता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एकात्मता जी आहे ती होताना दिसत नाही. पण हे साम्य आपल्याला या दोन्हीमध्ये दिसतं की श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना आहे. त्यानंतर समाजाच्या मूल्य व्यवस्थेचे प्रतिबिंब. बघा, प्रत्येक समाजामध्ये स्तरीकरणाच्या प्रकारामध्ये त्या त्या समाजातील मूल्य व्यवस्था आपल्याला म्हणजे होताना दिसून येते किंवा प्रतिबिंबित होताना दिसते. म्हणजे आपण त्या समाजाचा स्तरीकरणाचा प्रकार पाहिला तर त्या समाजाची मूल्य कोणती आपल्याला लक्षात येतात. फॉर एक्झाम्पल, भारतामध्ये जर या ठिकाणी जाती व्यवस्था आहे त्याचा सिंपल अर्थ आहे की इथं आपण समतेचं मूल्य केवळ राज्यघटनेमध्ये नावाला ठेवलं, आपण विषमता हे मूल्य मान्य करतो. स्त्री पुरुषांच्या बाबतीमध्ये जर पुरुष प्रधानता आपल्याला दिसत असेल तरी देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं पुरुषांचा वर्ग जर श्रेष्ठ मानला जात असेल तर इथं समानतेचं मूल्य हे मागे गेलं असं आपल्याला लक्षात येतं. हे केवळ आपल्याच देशात आहे असं नाही. आपल्याला युरोपमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा काळे आणि गोरे असा भेद दिसतो. तर कुठल्याही समाजाची जी स्तरीकरणाची व्यवस्था असते, मग ती जाती व्यवस्था असो की वर्ग व्यवस्था असो, ती किती पोषक आहे, ती किती चांगली आहे, यावरून त्या समाजाची मूल्य कशी आहेत, तो समाज कसा आहे, त्या समाजातील लोक कसे आहेत, त्या समाजातील लोक कसा विचार करतात, हे आपल्याला समजून घेता येतं. आणि म्हणून मूल्य व्यवस्थेचं प्रतिबिंब हे तिथल्या स्तरीकरणाच्या प्रकारामध्ये आपल्याला दिसतं असं लक्षात येईल. तर भारताची जी मूल्य व्यवस्था आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला जाती व्यवस्थेतही दिसतं, वर्ग व्यवस्थेतही दिसतं. इथे आपल्याला विषमता मोठ्या प्रमाणात दिसून येते, समता फार कमी असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते, उलट या ठिकाणी आपल्याला भेदभाव असलेला दिसतो, किंवा या ठिकाणी केंद्रीकरण झालेलं दिसतं अधिकारांचं. उच्च जातींकडे खूप अधिकार आहेत, तसंच या ठिकाणी प्रशासनामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे खूप अधिकार आहेत.
उच्च अधिकारी किंवा उच्च जाती कनिष्ठांचं शोषण करताना आपल्याला दिसतात. तर ही समाजाची जी काही मूल्यव्यवस्था आहे, ही मूल्यव्यवस्था जी आदर्श असायला पाहिजे, परंतु आपल्याला तशी नसलेली दिसते. तर जे वास्तव आहे ते आपल्याला स्तरीकरणामध्ये दिसतं. हे या दोन्ही उदाहरणांवर आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर कनिष्ठ स्तराचे शोषण, जे आता मी तुम्हाला मुद्दा सांगितला, की प्रत्येक वरिष्ठ वर्ग, मग तो अधिकाऱ्यांचा असो, जातीचा असो, वर्णव्यवस्थेचा असो किंवा कुठलाही असो, अगदी व्यापाऱ्यांचा असो, हा मोठा वर्ग स्वतःची सत्ता, स्वतःचे अधिकार सोडायला या ठिकाणी तयार नसतो. कारण त्या वरच्या वर्गाला त्या अधिकारामध्ये, त्या सत्तेमध्ये जगण्याची सवय झालेली असते आणि ते त्याच्यासाठी सोयीचे असतात. त्याला त्यातून प्रिव्हिलेजेस मिळत असतात, त्याला त्यातून मान सन्मान मिळत असतो, आदर मिळत असतो, सत्ता मिळत असते आणि म्हणून तो याला सोडायला तयार नसतो. आणि म्हणून तो मानवीय दृष्टिकोनातून विचार न करता स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो. आणि मग हे अधिकार टिकविण्यासाठी तो अनेक वेळेस कनिष्ठांचं शोषण करताना आपल्याला दिसतो. म्हणजे एकीकडे आपल्याला या ठिकाणी समानतेचा विचार स्वीकारायचा आणि दुसरीकडे मात्र आपल्या बरोबरीला जर कनिष्ठ जातीतील लोक येत असतील, आपल्या बरोबरीला जर कनिष्ठ वर्णातील लोक येत असतील, तर त्यांचा विरोधही करायचा. अशी परस्पर विरोधाभासी संकल्पना आपल्याला दिसते. जसं अनेक वेळेस भांडवलदार वर्ग कामगारांना तुच्छतेने या ठिकाणी वागवतात किंवा तुच्छतेने पाहतात, जेव्हा की त्यांचं संपूर्ण स्थान भांडवल कामगारांवरच अवलंबून आहे. पण कामगारांप्रती मात्र आपल्याला बहुतांश भांडवलदार हे अतिशय रुक्षपणे, अमानवीपणे वागताना दिसतात. जमीनदार लोक शेतकऱ्यांप्रती त्याचप्रमाणे वागायचे. किंवा आता मी जे तुम्हाला सांगितलं उदाहरण, की काळे आणि गोरे, अगदी आता देखील अमेरिकेमध्ये आपल्याला अशा प्रकारची विचारसरणी या ठिकाणी दिसून येते. तर प्रत्येक ठिकाणी वरिष्ठ वर्गातील लोक कनिष्ठ वर्गातील लोकांचं शोषण करताना आपल्याला दिसतात. वर्गव्यवस्था जी पात्रतेवर आधारित आहे, पण अनेक वेळेस वर्गव्यवस्थेमध्ये देखील वरिष्ठ अधिकारी स्वतः करप्ट असतात, स्वतः भ्रष्टाचार करणारे असतात आणि ते त्यांचे हितसंबंध टिकवण्यासाठी कनिष्ठ अधिकाऱ्यांचा बळी देताना किंवा कनिष्ठ अधिकाऱ्यांचं शोषण करताना आपल्याला दिसतं. आणि मग अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खाली जर एखादा प्रामाणिक अधिकारी असेल तर त्या बिचाऱ्यांचं मरण होतं, कारण तो केवळ कनिष्ठ आहे, तो त्या अधिकाराच्या पलीकडे जाऊ शकत नाही, म्हणून त्याचं शोषण होताना दिसतं. याचं एक रिसेंट उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर आता मेळघाटमध्ये काम करणाऱ्या ज्या वन अधिकारी होत्या, त्या वन अधिकाऱ्यांनी आत्महत्या केलेली दिसते महिलेने. आणि त्या तिथल्या जो काही वन अधिकारी होता, उच्च अधिकारी, त्याला आता शिक्षा झाली, म्हणजे त्याला आता पकडलेला आहे, तो सध्या जेलमध्ये आहे. तर मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण तिथं बघितलं तर त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठ अधिकाऱ्याचं केलेलं शोषण, त्याची कोंडी हे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येतं. तर वर्गव्यवस्थेमध्ये देखील कनिष्ठांचं होणारं शोषण हा भाग आपल्याला या ठिकाणी प्रचलित असलेला दिसून येतो. तर सांगण्याचं तात्पर्य असं की शोषण हा या स्तरीकरणाचा एक भाग आहे. तो जातीव्यवस्थेत आहे, तो वर्गव्यवस्थेत आहे, असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे आपल्याला अनेक वेळेस शिक्षणाने माणसं सुधारतात असं वाटेल, परंतु शिक्षण हा वेगळा भाग झाला, संस्कार आणि मूल्य हा वेगळा भाग झाला. जर त्या शिक्षणातून मूल्यव्यवस्था रुजली नसेल, नैतिक मूल्य या ठिकाणी शिकवले नसतील, तर भ्रूणहत्या करणारे डॉक्टर तयार होतात आणि भ्रष्टाचार करणारे IAS अधिकारी तयार होतात आणि अमानवीय कृत्य करणारे शास्त्रज्ञ तयार होतात. मग नुसतं शिक्षण किंवा पुस्तकी विद्या काही कामाचे नाही. त्यासोबत संस्कार असणं आवश्यक आहे, त्यासोबत नैतिक मूल्य शिकणे या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणून मूल्य शिक्षण जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या शिक्षणाचा काही उपयोग होत नाही. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिलाशिवाय विद्या फुकाची आहे. नुसतं विद्वान असून काही कामाचं नाही, त्याच्यामध्ये शील असणं आवश्यक आहे, चारित्र्य असणं आवश्यक आहे, नीतिमत्ता असणं आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे कनिष्ठ उच्च वर्ग असतात ते कनिष्ठांचं शोषण करताना आपल्याला जातीव्यवस्थेमध्येही दिसतं आणि वर्गव्यवस्थेमध्येही दिसतं. त्यानंतर जर आपण बघितलं तर विविध प्रश्नांचा किंवा विविध समस्यांचा उगम हा आपल्याला जात आणि वर्ग या दोन्ही घटकांच्या बाबतीमध्ये दिसून येतो. कोणकोणत्या समस्या या ठिकाणी आपल्याला दिसतात? जसं उदाहरणार्थ स्पृश्य अस्पृश्यतेचा प्रश्न. जाती व्यवस्थेमध्ये मोठ्या वर्गाला या ठिकाणी जाती व्यवस्थेने अस्पृश्य ठरवलं. म्हणजे निसर्गाने त्यांना माणूस म्हणून जगण्याचा जरी अधिकार दिला तरी जाती व्यवस्थेने मात्र त्यांना पशुपेक्षाही हीन असं जीवन आपल्याला दिलेलं दिसतं. म्हणजे जाती व्यवस्था एका मोठ्या वर्गाला क्षुद्र आणि अतिशूद्र या दोघांनाही शिक्षणाच्या अधिकारापासून, संपत्तीच्या अधिकारापासून, धार्मिक अधिकारापासून वंचित ठेवताना आपल्याला या ठिकाणी दिसतं. म्हणजे इथे या वर्गाचं जे शोषण आहे हा एक प्रश्न निर्माण होतो, अस्पृश्यता निर्माण झाली तो एक प्रश्न निर्माण होतो. मग जेव्हा या जातींमध्ये जाणीव जागृती वाढू लागली तेव्हा जातीय संघर्ष वाढायला लागले. सवर्ण वर्सेस दलित असा संघर्ष होऊ लागला, ब्राह्मणेतर विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष होऊ लागला, शूद्र विरुद्ध अतिशूद्र असा संघर्ष होऊ लागला. जातीय संघर्ष, जातीय दंगली हे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसतात. वर्गव्यवस्थेचा जेव्हा आपण विचार करतो, वर्गव्यवस्थेमध्ये वर्गीय जाणीव निर्माण झाली. वर्गव्यवस्थेमध्ये उच्च वर्गाने कनिष्ठ वर्गाचं शोषण केलं, कनिष्ठ वर्गाने त्याचा विरोध करायला सुरुवात केली, वर्ग संघर्ष निर्माण झाला.
कामगारांचा आणि भांडवलदारांचा संघर्ष, जमीनदारांचा आणि शेतकऱ्यांचा संघर्ष. म्हणजे इथे जे संघर्ष या ठिकाणी निर्माण झाले, ते संघर्ष देखील निर्माण होण्यामागे आपल्याला या शोषणाचा परिणाम म्हणून या ठिकाणी हे संघर्ष निर्माण झाले असं दिसेल. प्रतीक्षा तुझा कॅमेरा ऑफ कर बेटा, कॅमेरा सगळे ऑफ ठेवा. तर या ठिकाणी विविध प्रश्नांचे उगम आपल्याला या ठिकाणी वर्गव्यवस्थेच्या माध्यमातून आणि जाती व्यवस्थेच्या माध्यमातून निर्माण झालेले दिसतात. तर वर्ग संघर्ष आणि जाती संघर्ष हे भीषण प्रश्न, बाकी छोटे मोठे प्रश्न तर वेगळे. जातीवादाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मग श्रेय लाटत असताना राजकारणाच्या माध्यमातून आपल्याच वर्गाला कसे फायदे मिळावे यासाठी केलं जाणारं राजकारण, तो एक भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो. तशा विविध प्रश्नांचा उगम जो आहे तो आपल्याला जाती व्यवस्था आणि वर्गव्यवस्था दोन्हीमध्ये दिसतो. आपण जाती व्यवस्था आणि वर्गव्यवस्था दोन्ही गोष्टी अभ्यासत असताना जातीचे प्रकारे आणि अपकार्य आणि वर्गव्यवस्थेचे प्रकारे आणि अपकार्य दोन्ही आपण पाहिले. तर प्रकारे याचा अर्थ पॉझिटिव्ह अर्थाने, त्यामुळे काही बाबी पॉझिटिव्ह झाल्या, पण अपकार्य आपण पाहत असताना काही निगेटिव्ह अर्थाने देखील आपण बाबी पाहिल्या. तर जे जे आपण अपकार्य पाहिलं होतं असे दोन्हीमध्ये अपकार्य आहेत, काही गोष्टी पॉझिटिव्ह आहे, काही गोष्टी निगेटिव्ह आहे. तर असं दोन्ही साम्य आपल्याला वर्गव्यवस्था आणि जाती व्यवस्थेमध्ये दिसतं. म्हणून कुठल्याही प्रकारे जाती व्यवस्था किंवा वर्गव्यवस्था या दोन्हीपैकी कोणाला 100% आदर्श आहे आणि 100% चूक आहे असं म्हणता येणार नाही. जाती व्यवस्थेच्या बाबतीमध्ये तर आता ती कालबाह्य झालेली आहे किंवा तिचा आधारच या ठिकाणी चुकीचा आहे, पण वर्गव्यवस्थेला देखील आपल्याला आदर्श असं म्हणता येणार नाही, त्यातही सुधारणेला स्कोप आहे असं आपल्याला सांगता येईल. ते झालं साम्य. त्यानंतर जाती आणि वर्गव्यवस्थेतील भिन्नता, की जाती व्यवस्थेमध्ये आणि वर्गव्यवस्थेमध्ये काय काय भिन्नता आहेत. साम्यता आपण या ठिकाणी पाहिलं, जसं पहिली भिन्नता आपल्याला माहिती आहे की बोथ आर डिफरंट टाइप्स. एक म्हणजे बंद स्तरीकरणाचा प्रकार आहे, दुसरा म्हणजे मुक्त स्तरीकरणाचा प्रकार आहे, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर बंद स्तरीकरण आणि मुक्त स्तरीकरण या दोन्हीचा विचार करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की इथे गतिशीलता आहे किंवा नाही हा एक आधार आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर वर्गातील आणि जातीतील भिन्नता पाहत असताना गतिशीलता हा एक भाग आपल्याला पाहावा लागतो, ज्या आधारावर जात हा बंद वर्ग आहे तर वर्ग हा मुक्त वर्ग आहे. गतिशीलता याचा अर्थ प्रत्येक घटकाला त्याचा आता जो दर्जा या ठिकाणी आहे जाती व्यवस्थेमध्ये वर्गव्यवस्थेमध्ये जो दर्जा त्याला मिळालेला आहे किंवा जो दर्जा त्याने प्राप्त केला आहे तो बदलावण्याची संधी आहे का, त्याला आपला दर्जा उंचावता येतो का, किंवा जर त्याने चांगलं काम केलं नाही तर त्याचा दर्जा कनिष्ठ होतो का, घसरतो का किंवा काढून घेतला जातो का. जर हे होत असेल तर आपण याला गतिशीलता असं म्हणतो. दर्जामध्ये जो बदल घडून येतो त्याला आपण गतिशीलता असं म्हणतो. या चॅप्टरचा सेकंड जो पार्ट आहे, म्हणजे हा मुद्दा पाहिल्यावर आपण गतिशीलता हा मुद्दा डिटेल समजून घेणार आहोत. तर बंद स्तरीकरण आणि मुक्त स्तरीकरण यातला भेद आपण पाहिला होता. बंद स्तरीकरण याचा अर्थ काय, देर इज नो चान्स ऑफ सोशल मोबॅलिटी. तुम्हाला तिथे काही बदल करायचा भागच नाही. तुम्ही एकदा जन्मला, ज्या जातीत जन्मला ती जात जन्मभर तुमच्यासोबत राहणार आहे. त्या जातीचा जो दर्जा आहे तो जन्मभर तुम्हाला या ठिकाणी मिळणार. म्हणजे इथे बंद स्तरीकरणामध्ये सामाजिक गतिशीलतेला कुठला स्कोप या ठिकाणी नसतो. आणि मुक्त व्यवस्थेमध्ये किंवा वर्ग व्यवस्थेमध्ये, ज्याला आपण मुक्त स्तरीकरण असं म्हणतो, तिथे मात्र व्यक्तीला आपलं शिक्षण वाढवून, आपली गुणवत्ता वाढवून, आपल्यातलं कौशल्य वाढवून किंवा आपल्या कार्याच्या आधारावर या ठिकाणी आपला स्तर जो आहे तो बदलवता येतो. आणि मग वर्गव्यवस्थेमध्ये एखादा क्लास 4 कर्मचारी जर असेल, समजा त्याचं शिक्षण झालेलं असेल, तो पात्रताधारक असेल, तर तो UPSCची परीक्षा देऊन डायरेक्ट क्लास 1 अधिकारी होऊ शकतो. समजा आयुष्यभर या ठिकाणी त्याने काम केलं तर क्लास 4 मधून जास्तीत जास्त क्लास 3 मध्ये जाईल, पण तो UPSCची परीक्षा देऊन डायरेक्ट क्लास 1 मध्ये या ठिकाणी जाऊ शकतो. तर वर्गव्यवस्थेमध्ये आपल्याला इथे गतिशीलतेला वाव आहे. आणि एखादा जर IAS अधिकारी आहे, क्लास 1 अधिकारी आहे, आणि त्याने प्रचंड मोठं करप्शन केलं तर त्याची नोकरीही जाईल, त्याचं पदही जाईल, त्याला जेलमध्ये जाऊन बसावं लागेल. म्हणजे सामान्य नागरिकाचा दर्जा त्यात राहणार नाही, त्याला कैद्याचा दर्जा प्राप्त होईल. तर हे आपल्याला गतिशीलतेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी वर्गव्यवस्थेमध्ये प्रचलित असलेलं दिसतं. तर जात हा बंद स्तरीकरणाचा प्रकार आहे, तिथे गतिशीलता बिलकुल नाही. वर्ग हा मुक्त स्तरीकरणाचा प्रकार आहे, इथे गतिशीलतेला स्कोप आहे. हा आपल्याला पहिला भेद या ठिकाणी सांगता येईल. दुसरा आपल्याला भेद सांगता येईल जातीचे सदस्यत्व. सदस्यत्वाचा आधार जर आपण पाहिला तर जातीचे सदस्यत्व अर्पित असते आणि वर्गाचे सदस्यत्व अर्जित असते. आता सदस्यत्व म्हणजे काय हे लक्षात घ्या. सदस्यत्व म्हणजे आपण त्या गटाचा भाग असणे. म्हणजे मी अमक्या जातीचा आहे, हे काय झालं, मी त्या जातीचा सदस्य आहे हे प्रूव्ह करतो. मी अमक्या वर्गाचा आहे. सदस्य कोणत्या ना कोणत्या तरी जातीचे किंवा कोणत्या ना कोणत्या तरी वर्गाचे आपण असतो. पण सदस्यत्वाचा आधार काय आहे हे पाहणं आवश्यक आहे. आपण जाती व्यवस्थेचे आधार पाहिले, वर्गव्यवस्थेचे आधार आपण पाहिले, अगदी स्तरीकरणाचा आधार पाहत असताना कॉमनही आपण काही मुद्दे पाहिले. तर अर्पित आणि अर्जित. अर्पित याचा अर्थ अर्पण केलेला, समाजाने तुम्हाला दिलेला दर्जा म्हणजे अर्पित दर्जा, आणि तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर, शिक्षणावर, कौशल्यावर मिळवलेला दर्जा म्हणजे अर्जित दर्जा. फॉर एक्झाम्पल,
तुम्ही समजा क्षुद्र जातीमध्ये जन्मलात किंवा अस्पृश्य जातीमध्ये जन्मलात. उदाहरणार्थ आपण पाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आपण घेऊ. आंबेडकरांचा जन्म अस्पृश्य जातीमध्ये झाला. अस्पृश्य जात किंवा त्यांना अस्पृश्य म्हणून दिलेला दर्जा कोणी आहे? समाजाने दिलेला आहे. कारण समाजाच्या उतरंडीमध्ये ती जात अस्पृश्य म्हणून मानली जाते. पण आंबेडकरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत करून शिक्षण घेऊन आज जगामध्ये एक विद्वान म्हणून आपलं नाव कमवलं आणि भारतामध्ये एक उच्च दर्जा त्यांनी या ठिकाणी प्राप्त केला. हा कोणता दर्जा आहे? हा अर्जित दर्जा. म्हणजे जन्मानुसार त्यांना अस्पृश्यतेचा दर्जा मिळालेला होता, पण त्यांनी आपल्या कार्यकौशल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अर्जित दर्जा या ठिकाणी प्राप्त केला. तर जाती व्यवस्थेमध्ये किंवा जातीचे जे सभासदत्व असतं ते अर्जित दर्जावर असतं. कोण कोणत्या जातीमध्ये व्हावं हे कशावर ठरतं? जन्मावर ठरत असतं. तुम्ही ज्या जातीत जन्मले त्या जातीचं सदस्यत्व तुम्हाला मिळतं. म्हणजे इथं तुमचं काही योगदान नाही आहे. तुम्ही जन्मल्यावर तुम्ही काहीतरी केलात म्हणून तुम्ही ब्राह्मण ठरलात, तुम्ही जन्मल्यावर काहीतरी केलात म्हणून तुम्ही व्यापारी वैश्य ठरलात, किंवा जन्मल्यावर तुम्ही काही नाही केलं किंवा वेगळ्या प्रकारचं कार्य केलं म्हणून तुम्हाला वेगळा वर्ण मिळाला, वेगळी जात मिळाली, असं होत नाही. जन्म होणे इटसेल्फ जातीचं सदस्यत्व तुम्हाला मिळतं. एकदा जन्म झाला त्या पहिल्या दिवसापासून तुम्ही त्या जातीचे आहात. पण वर्ग व्यवस्थेमध्ये मात्र असं नसतं. तुम्हाला क्लास 4 कर्मचारी व्हायचं असेल तर 7वी पास व्हावं लागेल. तुम्हाला क्लास 1 अधिकारी व्हायचं असेल तर UPSCची परीक्षा द्यावी लागेल. आणि हे सर्वांसाठी खुलं आहे. आपण भारतीय राज्यघटनेच्या कलम 16 नुसार सर्वांना समान संधी दिलेली आहे. प्रत्येक पदासाठी, प्रत्येक राजकीय याच्या बाबीसाठी कुणालाही निवडणूक लढवता येते. कुणालाही या ठिकाणी एखाद्या क्षेत्रामध्ये कर्मचारी म्हणून येण्याचा अधिकार आहे. म्हणून क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 या सर्वांमध्ये आपल्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे सर्वच लोक या ठिकाणी दिसतात. तर जन्माचं सदस्यत्व किंवा जन्मावर आधारित सदस्यत्व हे जातीचं वैशिष्ट्य आहे, म्हणून तो अर्पित दर्जा आहे. आणि गुणवत्तेवर आधारित, शिक्षणावर आधारित, आर्थिक स्थितीवर आधारित अशा विविध घटकांवर आधारित जे सदस्यत्व आहे ते आपल्याला अर्जित सदस्यत्व आहे किंवा अर्जित दर्जा आहे, जे वर्गव्यवस्थेचं उदाहरण आहे असं सांगता येईल. म्हणून वर्गव्यवस्था अर्जित दर्जाला महत्त्व देते, जाती व्यवस्था अर्पित दर्जाला महत्त्व देते. जाती व्यवस्थेमध्ये तुम्ही कितीही या ठिकाणी काम केलं तरी तुम्ही कोणत्या जातीचे आहात हे महत्त्वाचं ठरतं, आणि वर्गव्यवस्थेमध्ये तुम्ही कुठल्याही जातीचे असा पण तुम्ही काम किती करता हे महत्त्वाचं ठरतं. म्हणजे दोन्हीमध्ये दृष्टिकोनामध्ये हा फरक असलेला आपल्याला दिसतो. तिसरी बाब आपल्याला लक्षात येईल, जातीचा आधार जन्म आहे तर वर्गाचा इतर बाबी. आता जे आपण पाहिलं, जातीचा आधार काय आहे? जन्म. केवळ त्या जातीमध्ये जन्म घेणं हेच मला या ठिकाणी पुरेसं ठरतं. पण वर्गव्यवस्थेमध्ये मात्र तुम्हाला कोणत्या वर्गामध्ये जायचं आहे, त्या वर्गासाठी आवश्यक असणाऱ्या पात्रता कोणत्या आहेत, त्या वर्गासाठी आवश्यक असणारा क्रायटेरिया कोणता आहे, कोणतं शिक्षण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कोणत्या फील्डचं नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, किती काळापर्यंत सर्व्हिस तुमची झालेली पाहिजे, त्या काळामध्ये तुम्ही काही विशेष कामगिरी बजावली पाहिजे का, अगदी या दृष्टिकोनातून विचार केला जातो. आणि म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये क्लास 2 मधून क्लास 1 किंवा अशी जी प्रमोशन या ठिकाणी होतात तिथे या सगळ्या बाबी पाहिल्या जातात. तसं उदाहरणार्थ वर्गव्यवस्थेमध्ये क्लास 2 मधून क्लास 1 MPSC मधून जे अधिकारी या ठिकाणी निवडून आलेले असतात, देश पातळीवर UPSC मधून काही क्लास 1 अधिकारी येतात, पण या 100% क्लास 1 अधिकाऱ्यामध्ये 33% कोटा जो असतो तो राज्यातील जे क्लास 2 चे अधिकारी असतात त्यांचा अनुभव जेव्हा 20 वर्षाचा 25 वर्षाचा मोठा दीर्घ अनुभव होतो तेव्हा 33% अधिकारी हे या क्लास 2 मधून राज्यातल्या अधिकाऱ्यामधून क्लास 1 मध्ये प्रमोट होत असतात. म्हणजे तिथे कोण जाऊ शकेल? म्हणजे क्लास 1 मध्ये एक तर UPSC झालेला व्यक्ती डायरेक्ट येऊ शकेल, किंवा दुसरा कोण येऊ शकेल? ज्याने क्लास 2 म्हणून 20 वर्ष सर्व्हिस केलेली आहे, 25 वर्ष सर्व्हिस केली आणि चांगली सर्व्हिस केलेली आहे, त्याने काहीतरी आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवल्या, अशा लोकांना क्लास 1 मध्ये या ठिकाणी काय केलं जातं? प्रमोट केलं जातं. तर इथं वर्ग निर्धारणाचा आधार काय आहे? कौशल्य, त्याने केलेली सर्व्हिस किंवा लेंथ ऑफ सर्व्हिस जी आहे ते या ठिकाणी मानलं जातं. पैशाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना दारिद्र्य रेषेखालील वर्ग, गरीब वर्ग, कनिष्ठ मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग किंवा मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग, त्यानंतर श्रीमंत, त्यानंतर अतिश्रीमंत, गर्भश्रीमंत असे जे वर्ग आपल्याला पडतात. आता इथे एखादा व्यक्ती कोणत्या जातीत जन्मला म्हणून तो श्रीमंत किंवा गरीब या ठिकाणी ठरणार नाही. एखादा कनिष्ठ जातीचा व्यक्ती या ठिकाणी दारिद्र्यामध्ये जन्मून देखील मोठ्या प्रमाणामध्ये इकडं श्रीमंत जर झाला तर त्याचा दर्जा हा आर्थिक दृष्टिकोनातून श्रीमंत असा या ठिकाणी राहील, जातीय दृष्टिकोनातून तो कनिष्ठ राहील, पण वर्गव्यवस्थेमध्ये काय राहील? तो श्रीमंत राहील. आणि अनेक वेळेस जाती व्यवस्थेमध्ये श्रेष्ठ मानले जाणारे ब्राह्मण आज या ठिकाणी जे परंपरागत पद्धतीने अजूनही या ठिकाणी जीवन जगतात किंवा ज्यांनी अजूनही स्वतःला बदललेलं नाही, आता त्यांचा आपल्याला आर्थिक दर्जा अजूनही आपल्याला कनिष्ठ दिसतो. अनेक गरीब ब्राह्मण आपल्याला या ठिकाणी दिसतील. सांगण्याचं तात्पर्य असं की जातीचा आधार जन्म आहे तर वर्गाचा आधार जन्माच्या व्यतिरिक्त इतर घटक. मग कदाचित ते शिक्षण असू शकतात, लेंथ ऑफ सर्व्हिस असू शकतात, विशेष कौशल्य असू शकतं, एखादा पुरस्कार, जे काय असेल, किंवा तुमची आर्थिक स्थिती. तर इथे आपल्याला वर्गव्यवस्थेसाठी वेगळे आधार असतात असं या ठिकाणी गृहीत धरणं आवश्यक आहे.
त्यानंतर जर आपण बघितलं, जातीचे व्यवसाय निश्चित असतात, वर्गाचे नाही. जाती व्यवस्थेची आयडेंटिटी ही व्यवसाय आहे. आता जरी ती थोडीशी शिथिल झाली असेल तरी अजूनही आपल्याला ग्रामीण भागामध्ये शेकडो व्यक्ती जातीनुसार व्यवसाय करताना दिसतात. आपण जर वर्गव्यवस्थेमध्ये जाती व्यवस्थेमध्ये पाहिलं, खेड्यामध्ये एखाद्या गेलो, तिथं जर आपण एखाद्या न्हाव्याच्या दुकानी गेलो आणि त्याला जर विचारलं तुझी कास्ट काय, तो म्हणजे माझी कास्ट न्हावी आहे. म्हणजे तो न्हावी जातीचा आहे म्हणून न्हावी व्यवसाय करतो. लोहाराचा मुलगा या ठिकाणी आपल्याला तेच काम करताना दिसतो. ब्रह्मपुरीमध्ये तुम्ही जर काही कुंभाराची घरं पाहिली तर अजूनही ते परंपरागत व्यवसाय करतात. प्रत्येक जातीला एक व्यवसाय या ठिकाणी जोडलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये जातीचा व्यवसाय निश्चित होता. कुणी काय करावं त्या आधारावर त्यांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे मानलं जायचं. आणि अनेक व्यवसाय त्या ठिकाणी जातीच्या आधार म्हणून आपल्याला कुंभार म्हटल्यावर मातीपासून वस्तू बनवणारा, सुतार म्हटल्यावर लाकडापासून वस्तू बनवणारा, सोनार म्हटल्यावर सोन्यापासून वस्तू बनवणारा, चांदीपासून दागिने बनवणारा. म्हणजे जात आणि व्यवसायाचं रिलेशन आहे. वर्ग व्यवस्थेमध्ये मात्र असं रिलेशन नाही आहे की अमक्या जातीचा म्हणजे क्लास 4 कर्मचारी, तमक्या जातीचा म्हणजे क्लास 1 कर्मचारी, असं आपल्याला दिसत नाही. पण काही आयडेंटिटी आता याच्यातही आहे. जसं आपल्याला सफाई कर्मचारी, क्लास 4 कर्मचारी, सफाई कर्मचारी याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कनिष्ठ जातीचेच लोक जास्त दिसतील. अजूनही उच्च जातीचे लोक, उच्च वर्णाचे लोक या कामामध्ये आपल्याला येताना दिसत नाही. तर ही छुपी या ठिकाणी वर्गव्यवस्थेतली जाती व्यवस्था आहे. इट इज अ कास्ट इन क्लास. क्लास वर्गव्यवस्थेमध्ये ही जाती व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि तिकडे जर आपण बघितलं तर क्लास इन कास्ट, काही जातींमध्ये त्या जातीचे काही लोक श्रेष्ठ झाले, राजकारणामध्ये गेले, आर्थिक दृष्टिकोनातून पुढे गेले आणि ते मात्र आपल्याच जातीच्या लोकांना कनिष्ठ मानतात. तर तिथं काय झालं, म्हणजे जातीमध्ये एक नवीन वर्ग तयार झाला असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर हा देखील भाग आपल्याला लक्षात येईल. इथं जातीचे व्यवसाय निश्चित असतात, वर्गाचे व्यवसाय निश्चित नाही. क्लास 4 मध्ये शेकडो प्रकारच्या ऑफिसेसमध्ये व्यक्ती क्लास 4 कर्मचारी असू शकतो. गरीब म्हणत असताना कुठल्याही क्षेत्रामध्ये असणारा व्यक्ती गरीबही असू शकतो, कुठल्याही क्षेत्रामध्ये असणारा व्यक्ती श्रीमंत असू शकतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर जाती विषम संधीवर आधारित आहेत, तर वर्ग समान संधीवर आधारित आहे. बघा, जाती व्यवस्था जी आहे ती विषम संधीवर आधारलेली आहे. जाती व्यवस्थेमध्ये जन्मानुसार तुमच्या संधी डिसाईड होतात. ब्राह्मण आहे तर त्याने अध्ययन अध्यापनाचं काम करावं, इतर क्षेत्रात त्याला संधी नाही. क्षत्रिय असेल तर त्याने संरक्षणाचं काम करावं, त्याला अध्ययन अध्यापन करता येणार नाही, लिमिटेशन्स आहेत. वैश्य आहे तर त्याने व्यापाराचं काम करावं, त्याला इतर वर्गाचं काम करता येणार नाही. आणि क्षुद्र असेल तर त्याची तर स्थिती फारच वाईट आहे. अतिशूद्र असेल तर त्याहूनही वाईट आहे. अतिशूद्रांसाठी तर व्यवसायच नाही. गावकीची कामं करणे, सफाईची कामं करणे, मेलेली ढोरं ओढणे, ही कामं त्यांना या ठिकाणी सांगितलेली आपल्याला दिसतात. शूद्र वर्गाचा विचार करत असताना तेली, चांभार, कुंभार, लोहार, सोनार हे सगळे जर आपण बघितले जे अंगमेहनतीचे काम आहेत किंवा कौशल्याचे व्यवसाय आहेत त्यांना शूद्र असं मानलं गेलं. म्हणजे इथे व्यवसाय जे आहेत या व्यवसायामध्ये देखील कोण कोणत्या व्यवसायात जावं याच्याबाबत संधी नाही. पण जातीमध्ये संधी कशी आहे, विषम संधी असलेली आपल्याला दिसते. वर्ग व्यवस्थेमध्ये मात्र संधी ही पात्रतेवर आधारित आणि म्हणून इथे समान संधी भेटू शकते. मग अमकं शिक्षण घेणारा कुठल्याही जातीतील व्यक्ती असो त्याला मात्र ती संधी मिळेल. UPSCची परीक्षा देणारा कुठल्याही जातीतला व्यक्ती असो, तो इकडे अतिशूद्र जरी असेल तरी देखील तिकडे तो क्लास 1 अधिकारी बनू शकतो. म्हणून संधी जी आहे ही खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत कुठल्याही समाजाला संधी दिली जाणार नाही तोपर्यंत त्याची गुणवत्ता सिद्ध होणार नाही. संधी ही प्रेरणा असते. मला संधी आहे तर मी प्रयत्न करेल, मला संधीच नसेल तर तुम्ही खूप प्रयत्न केले, खूप अभ्यास केला, परंतु तुम्हाला काही मिळणारच नसेल, एका काळानंतर तुम्ही अभ्यास करणं सोडून देता. म्हणजे संधी ही जी आहे ती त्या व्यक्तीला आपली कौशल्य दाखवण्याची आणि कौशल्य वाढवण्याची या दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाची असते. तर वर्ग व्यवस्थेमध्ये संधी मिळते. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यालाही संधी मिळते की त्याने चांगलं काम करावं आणि उच्च व्हावं, पण जाती व्यवस्थेत ही संधी मिळत नाही असं आपल्याला लक्षात येतं. संधी हा सरळ सरळ गतिशीलतेचा भाग आहे. जाती व्यवस्थेमध्ये गतिशीलताच नसते म्हणून संधीच नसते. वर्ग व्यवस्थेमध्ये गतिशीलता आहे म्हणून संधी आहे. त्यानंतर जाती स्थिर असतात, वर्ग नाही. आता जाती स्थिर असतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण त्या जन्मावर आधारित असतात, त्या तुम्हाला बदलवता येत नाहीत. जे आपण सुरुवातीला एक कोटेशन पाहिलं होतं की जाती व्यवस्था अशी इमारत आहे 4 मजल्यांची की ज्यामध्ये पायऱ्याच नाही, त्या स्थिर आहेत. ज्या जातीत जन्मलात त्याच जातीत तुम्ही मरणार. भले तुमचा आर्थिक स्तर कमी जास्त हो, पण जातीय स्तर रचनेमध्ये तुमचा स्तर या ठिकाणी बदलणार नाही. पण वर्ग व्यवस्था कशी आहे, ती मात्र स्थिर नाही आहे. तिथं तुम्हाला अपग्रेडेशन आणि डिग्रेडेशन दोन्ही आहे. ऊर्ध्वगामी गतिशीलता आहे, अधोगामी गतिशीलता आहे. चांगलं काम करताल तर प्रमोशन होईल, वाईट काम करताल तर डिमोशन होईल. म्हणजे इथे मात्र आपल्याला दोन्हीकडे प्रवास होताना दिसतो. त्यानंतर जात हे आंतरविवाही आहे, वर्ग हा आंतरविवाही नाही. बघा, जात हा आंतरविवाह याचा अर्थ काय, जातीचे वैशिष्ट्य आपण पाहिले. इंटरकास्ट मॅरेजेस आर नॉट अलाउड इन कास्ट सिस्टम. आंतरजातीय विवाह तिथे स्वीकारले जात नाहीत. जातीतल्या पोटजाती उपजातीतल्या पोटजातीमध्येच आपल्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह व्हावा म्हणून या ठिकाणी आग्रह धरला जातो. आणि जर कोणी जातीचे निर्बंध तोडत असेल तर समाज प्रचंड दबाव टाकतो. सैराटसारखी उदाहरणं त्या ठिकाणी घडतात. अगदी आपल्या आईवडिलांनी मुलाला मारण्याची शेकडो उदाहरणं आजही या ठिकाणी घडताना आपल्याला दिसतात.
तर जाती व्यवस्था ही विवाहाच्या बाबतीमध्ये आंतरविवाहित समूह राहावा असं इनडायरेक्ट प्रेशर तयार करते. कायद्याने मुक्तता आहे, परंतु जाती व्यवस्थेचा दबाव मात्र आपल्याला प्रचंड असलेला दिसतो आणि त्या माध्यमातून शोषण होताना आपल्याला दिसतं. विवाहाचं क्षेत्र मर्यादित झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर अंतर्गत विवाहाचं बंधन हे जातीमध्ये असलेलं आपल्याला दिसतं. वर्गामध्ये मात्र आंतरविवाहाचं बंधन नाही. वर्गामध्ये आपल्याला थोडंसं फ्लेक्झिबिलिटी या ठिकाणी दिसते. आता एकदम फ्लेक्झिबिलिटी म्हणजे असं नाही दिसत की चला एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीच्या मुलाशी एखाद्या इंडस्ट्रियलिस्टने लग्न केलं, अशी अपवादात्मक उदाहरणं दिसतात. परंतु गरीब श्रीमंत आपल्याला थोडंफार, आता एखादा मध्यमवर्गीय व्यक्ती जो आहे, कदाचित त्याची मुलगी गुणाने चांगली असेल तर ती श्रीमंत व्यक्तीच्या घरी लग्न होऊ शकतं. कदाचित त्या जातीमधले असू किंवा वर्गव्यवस्थेमध्ये या ठिकाणी अशा प्रकारचा विवाह होऊ शकतो. आता एखाद्या क्लास वन अधिकाऱ्याची मुलगी जी आहे, इकडे जरी तो जातीय संरचनेमध्ये कनिष्ठ असेल तरी त्याचा जो वर्ग आहे, आर्थिक वर्ग, तो उच्च आहे. म्हणून एखाद्या मोठ्या भांडवलदाराच्या मुलीशी त्याचं लग्न या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजे त्याची आर्थिक स्थिती सामान्य आहे, परंतु एखाद्या भांडवलदाराच्या मुलीसोबत त्याचं लग्न होऊ शकतं किंवा एखाद्या श्रीमंत मुलीचं लग्न एखाद्या गरीब मुलाशी देखील होऊ शकतं. तर इथे जात हा घटक लक्षात घेऊ नये. एकाच जातीमध्ये वेगवेगळे वर्ग असतात. एका जातीमध्ये काही लोक श्रीमंत असतात, काही लोक गरीब असतात, तर तिथं श्रीमंत आणि गरीब या वर्गामध्ये विवाह होतो. क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. इथे आपल्याला प्रशासनामध्ये देखील बायको क्लास 1 असते, नवरा क्लास 3 असतो. काही वेळेस नवरा क्लास 3 असतो, बायको क्लास 1 असते, किंवा एक नोकरीला असतो, एक नोकरीला नसतो. दोन्हीची आर्थिक दृष्टिकोनातून दोघांचे स्तर वेगळे असतात. इथं वर्गव्यवस्थेमध्ये मात्र एकाच वर्गातील व्यक्तीने एकाच वर्गामध्ये विवाह केला पाहिजे असं काही बंधन नाही. अनेक वेळेस उच्च वर्गामध्ये जसं खूप श्रीमंत लोक असतील तर ते आपली मुलगी खूप श्रीमंतच लोकांमध्ये देण्याचा प्रयत्न करतात. इनडायरेक्टली अनेक लोक मेंटेन करतात, पण इथं असं बंधन नाहीये. इथे याच्या विरुद्धही होताना आपल्याला अनेक वेळेस दिसून येतं. त्यानंतर जातीला धर्माचा आधार आहे, वर्गाला नाही. बघा, आपण जाती व्यवस्था पाहत असताना जाती व्यवस्थेला तत्वज्ञानाचा आधार आहे असं आपण पाहिलं होतं. हिंदू धर्मातील कर्मसिद्धांत हा आपल्याला जाती व्यवस्थेचा आधार असलेला दिसतो. म्हणजे तुमची आजची जी स्थिती आहे ती तुमच्या मागच्या जन्मीच्या कर्मानुसार निश्चित झालेली आहे आणि तुम्हाला पुढच्या जन्मात जर चांगली स्थिती मिळायची असेल तर या जन्मामध्ये तुम्हाला जे काही स्थान मिळालेलं आहे, जो दर्जा मिळालेला आहे, त्याच्याशी संबंधित कर्तव्य, त्याच्याशी संबंधित जबाबदाऱ्या तुम्ही व्यवस्थित पार पाडा. म्हणजे साधा सोपा अर्थ काय, आजची जर तुमची कनिष्ठ जातीची स्थिती असेल तर ती बदलण्याचा प्रयत्न करू नका. ते तुमच्या मागच्या जन्मीच्या पापाचं फळ आहे. आणि आता जर तुम्ही ते सगळं सहन करताल तर पुढच्या जन्मात तुम्हाला चांगली स्थिती मिळेल. म्हणजे इथे आंतरविरोध किंवा या ठिकाणी संघर्ष होऊ नये म्हणून धार्मिक तत्वज्ञानाचा उपयोग करण्यात आलेला आपल्याला दिसतो. म्हणून या ठिकाणी जाती व्यवस्थेला धर्माचं तत्वज्ञान आहे. जाती व्यवस्था वाईट असली तरी त्याला योग्य कसा हे समजावून सांगण्याचा प्रयत्न तत्वज्ञानात केलेला आपल्याला दिसतो. वर्ग व्यवस्थेला मात्र तत्वज्ञानाचा आधार नाही, धर्माचा आधार नाही. इथं काय आहे, वर्ग व्यवस्था ही कायद्याने, राज्यघटनेने आणि नियमाने या ठिकाणी तयार झाली. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14, कलम 15, कलम 16 हे आपण समतेचा अधिकार, समानतेचा अधिकार, समान संधीचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. रिझर्वेशन पॉलिसी आपण दिलेली आहे. राजकारणामध्ये आपण कलम 330, कलम 332 या ठिकाणी रिझर्वेशन पॉलिसीनुसार आपल्याला लोकसभा, विधानसभेमध्ये रिझर्वेशन दिलेलं आहे. प्रमोशनमध्ये आपण रिझर्वेशन दिलेलं आहे. तर इथं वर्ग व्यवस्था जी आहे ती नियम आणि कायद्यावर आधारित आहे. ती शिक्षण आणि पात्रतेवर आधारित आहे. ती गुणवत्ता आणि कौशल्यावर आधारित आहे. याला कुठल्याही धार्मिक तत्वज्ञानाचा आधार नाही की अमक्या जातीमध्ये जन्मला म्हणून तो क्लास 1 अधिकारी होईल, असा धर्माचा आधार याला या ठिकाणी नाही. म्हणून वर्ग व्यवस्थेचं आपल्याला विश्लेषण धर्मग्रंथांमध्ये सापडणारा नाही, इथं ग्रंथप्रमाणे नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये देखील आपण जी राज्यघटना स्वीकारली त्याच्यामध्ये शेकडो बदल केले. 120 पेक्षा जास्त घटना दुरुस्ती आपण या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या घटना दुरुस्तीमधून आपण अनेक प्रकारचे चेंजेस केले. अनेक नवीन वर्ग आपण तयार केले, नवीन पदं आपण तयार केली. काही पदांचा स्तर वाढवला, काही पदांचा स्तर कनिष्ठ करण्यात आला, काही पदांना स्तराला एकत्र करून त्यांना वेगळं नाव देण्यात आलं. राज्यघटनेमध्ये देखील सुधारणा या ठिकाणी झाल्या आहे. इथं तत्वज्ञानाचा आधार म्हणत असताना जातीला तत्वज्ञानाचा आधार आहे, वर्गव्यवस्थेला कायद्याचा आधार आहे, नियमांचा आधार आहे, राज्यघटनेचा आधार आहे असं आपल्याला सांगता येईल. जातीमध्ये खानपानासंबंधी प्रतिबंध असतो, वर्गामध्ये नाही. जाती व्यवस्था पाहत असताना आपण पाहिलं होतं की जातीच्या अंतर्गत कच्चे अन्न आणि पक्के अन्न अशा संकल्पना प्रचलित आहेत. कोणत्या जातीने कोणत्या जातीसोबत जेवावं, कोणत्या जातीने कोणत्या जातीसोबत कोणतं अन्न घ्यावं याबद्दलचे नियम प्रचलित आहेत. आणि म्हणून सहभोजन हे जाती व्यवस्थेमध्ये आपल्याला होताना दिसत नाही. आता कालांतराने त्यामध्ये शिथिलता आली, परंतु अजूनही पाहिजे त्या प्रमाणात बदल झाला नाही. तर खानपानाचे निर्बंध आपल्याला जाती व्यवस्थेमध्ये दिसतात, परंतु वर्ग व्यवस्थेमध्ये मात्र असं दिसत नाही. वर्ग व्यवस्थेमध्ये शहरी भागामध्ये राहत असताना, कामगार म्हणून काम करत असताना, नोकरी करत असताना जाती व्यवस्थेचे निर्बंध पाळणं शक्यच होत नाही. एकाच बसमध्ये प्रवास करणे, कंपनीमध्ये काम करत असताना एकाच कॅन्टीनमध्ये जाऊन शेअर करणे,
जेवण करणे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण कुठले निर्बंध पाळू शकत नाही. म्हणजे खानपानाचे निर्बंध जसे आपल्याला श्रेष्ठ जाती आणि कनिष्ठ जातींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी जाती व्यवस्थेमध्ये स्पष्टपणे दिसतात. आणि मग कनिष्ठ आणि उच्च जाती ज्या आहेत त्यामध्ये सहभोजनाचा संबंध जो आहे तो अजूनही पूर्णपणे मुक्तपणे पाळला म्हणजे सहभोजन स्वीकारलं जातं असं आपल्याला सांगता येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्था जर आपल्याला कमी करायची असेल किंवा त्याचा प्रभाव जर कमी करायचा असेल तर दोन मार्ग सांगितले. एक म्हणजे सहभोजन आणि दुसरं म्हणजे आंतरजातीय विवाह. मनामनातील अस्पृश्यता निघून जाण्यासाठी किंवा अस्पृश्यतेच्यामुळे निर्माण झालेली श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना निघून जाण्यासाठी पहिल्यांदा लोकांनी सोबत बसून जेवणं आवश्यक आहे. म्हणून सहभोजन जर या ठिकाणी सुरू झालं तर अस्पृश्यता नष्ट होईल. आणि कालांतराने यांच्यामध्ये जर परस्परांविषयी प्रेम आत्मीयता निर्माण झाली तर आंतरजातीय विवाह करावेत. कारण विवाह हा केवळ एका मुलाचा आणि मुलीचा होत नसतो, त्या मुलाच्या संपूर्ण कुटुंबाशी संबंधित नातेवाईकांचा मुलीच्या संपूर्ण कुटुंब आणि त्याच्याशी संबंधित नातेवाईकांशी पिढ्यानेपिढ्याचा संबंध जोडला जातो. आणि म्हणून या ठिकाणी इथे खानपानासंबंधी किंवा इतर बाबींसंबंधी जातीमध्ये प्रतिबंध आहेत, वर्ग व्यवस्थेमध्ये अशी प्रतिबंध आपल्याला दिसत नाहीत. तर हा संपूर्ण साम्य आणि भेदाचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नवीन मुद्दा सामाजिक गतिशीलता या ठिकाणी सुरू करणार आहोत. तिथे आपण थांबूया.